वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सूक्ष्मरे आळविती। जगतवंदनी जगतुकुबरायांनी त्या काळी पण पशु पक्षी झाडे झुलप वेली नद्या ओढे आणि हे वृक्षांची जी मांडियाळी आहे त्यांना काय म्हणले ते सगळे सोयरे आहेत माझे। माऊलींच्या दरबारात जो सोन्याचा पिंपळ आहे त्या सोन्याच्या पिंपळातही तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं हजारो वर्ष झालं। माऊलींच्या अगोदर ज्यावेळेला त्यांच्या आईंनी संकल्प केला आणि त्या सोन्याच्या पिंपळाच्या प्रदक्षिणा मारल्या होत्या ती जी पिंपळाची प्रदक्षिणा आहे ती अजूनही त्या ठिकाणी चालू आहे। देहूमध्ये वडाचं झाड ते वडाचं झाड हजारो वर्ष आहे। देऊच्या मंदिरामध्ये तुकोबराय वैकुंठाला जाऊन 350 वर्ष झाले पिंपळीचा वृक्ष आहे तसा आहे। तर देशी वृक्षांची लागवड करा। हे आपले कोण हे सगळे सोयरे आहेत। कोविडच्या काळामध्ये आपण जाणवलं की 2 वर्ष आपण ज्यावेळेला ऑक्सिजन काय आहे ऑक्सिजनची किंमत काय आहे हा वृक्ष आपल्याकडून रुपयाही कुणाकडनं घेत नाही। कोविडची किंमत कोविड आल्यानंतर कळालं की ज्या वेळेला एखाद्याला ऑक्सिजन लावायचं त्याला ऑक्सिजनची किंमत काय आहे त्या सिलेंडरची किंमत काय आहे नाही सगळं मोफत आहे। आपल्याला पाणी मोफत आहे मित्रांनो, ऑक्सिजन मोफत आहे। आपण जर आज वृक्ष लावली नाही तर वृक्ष जर नसतील तर आपल्याला काही दिवसानंतर कुठं जर जायचं झालं मित्रांनो तर प्रत्येकाच्या पाठीवरती एक ऑक्सिजनची बॉटल असेल आणि त्या ऑक्सिजनवरती आपल्याला इकडे ते फिरावं लागेल। त्यासाठी काय केलं पाहिजे महाराजांनी सांगितले वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी सूक्ष्मरे आळविती। मित्रांनो प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये शेती नसेल तर ज्या ज्या ठिकाणी तुमच्या मित्राच्या शेतात लावा, कुठे लावा, नदी किनाऱ्यावर लावा, त्याचं संगोपन करा, त्याला पाणी घाला, वृक्ष लावा।